नमस्कार, छायाच कुक टाईममध्ये आपले स्वागत. खरवस बनवायचं म्हटलं की त्यासाठी चिकाचं दूध मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि शहरात तर हे चिकाचं दूध मिळत नाही. तेव्हा चिकाच्या दुधाला पर्याय म्हणून हा खरवस उत्तमच आहे. परंतु आता आपल्याला खरवस खाण्यासाठी अशी वाट बघावी लागणार नाही, कारण चिकाच्या दुधाशिवाय देखील आपण तितका सुंदर चवीचा खरवस कधीही बनवू शकतो. चला तर बघूया चिकाच्या दुधाशिवाय खरवस बनवण्याची ही वेगळी आणि सोपी झटपट रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. प्रथम एक भांडं घ्या. त्यात घ्यायचं आहे रोजच्या वापरातील साधं दूध 2 वाट्या. हे दूध उकळून थंड करून रूम टेम्परेचरवरचं दूध आपल्याला वापरायचं आहे. दुधामध्ये 1 कप दही ॲड करते. दही छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं. कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रणात एकही गुठळी राहता कामा नये. दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर छान मिक्स झाल्यानंतर मिश्रणात टाकूया अर्धा वाटी पिठी साखर. या ठिकाणी तुम्ही साखरही घेऊ शकता, परंतु मी पिठी साखर एवढ्यासाठी घेतली आहे की ती मिश्रणात पटकन विरघळेल. पिठी साखर मिश्रणात छान विरघळून घ्यायची आहे. आता हे भांडं बाजूला ठेवूया. नेक्स्ट घरातील एखादं पसरट भांडं घ्या. कुकरचा डबा घेतला तरी चालू शकेल. त्या भांड्याला तुपाने ग्रीस करून घेऊया, जेणेकरून खरवस तळाला चिकटणार नाही. आता दुधाचं जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं आहे ते गाळणीने गाळून घेऊया, कारण पिठी साखरेमध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि स्वच्छ असं मिश्रण आपल्याला मिळेल. हे पहा, अशा प्रकारे गाळून घ्या. वरून थोडीशी वेलची, जायफळ मिक्स केलेली पूड घालूया, म्हणजे खरवसाची चव ओरिजिनल खरवसासारखीच लागेल. आता हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, परंतु त्या अगोदर भांड्याला फॉईल पेपरने कव्हर करून घेऊया, जेणेकरून वाफेचं पाणी मिश्रणात पडणार नाही. आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्यात 2 ग्लास पाणी टाकायचं. पाण्यामध्ये अशा प्रकारचं स्टँड असेल तर ठेवा, नाहीतर एखादी छोटी प्लेट ठेवा. या स्टँडवर मिश्रणाचा डबा अलगद स्टँडवर ठेवा. वरून झाकण ठेवून हे मिश्रण मीडियम फ्लेमवर 40 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता 40 मिनटानंतर आपण चेक करून पाहूयात की खरवस तयार झालेला आहे की नाही. हा पहा, खरवस तर तयार आहे, किंवा तुम्ही सुरी घालून देखील चेक करू शकता. प्रत्येकाला वेळ कमी जास्त लागू शकतो. आता हा खरवस गरम असताना त्याच्या वड्या कापायच्या नाहीत, थंड करूनच आपल्याला कापायच्या आहेत. थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. खरवस व्यवस्थित थंड झाला आहे तर मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे वड्या कापून घेऊ शकता. आता आपण यामधील एक वडी काढून बघूया. हे पहा, इथे तुम्ही सुद्धा या पद्धतीने खरवस बनवून पहा. हा खरवस चवीला छानच लागतो. रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.